कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीच्या घरवापसीच्या प्रक्रियेला आता वेग आलाय। हत्तीनीसाठी आवश्यक निवास व्यवस्था आणि सुविधांची पाहणी करण्यासाठी गुजरातमधील वनताराची तज्ञ टीम नांदणी दाखल झाली आहे। नांदणी मठ आणि वनतारा फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हत्तीनीसाठी आधुनिक निवास उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। ही व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण अहवाल उच्चस्तरीय समितीकडे सादर केला जाईल आणि त्यानंतरच माधुरीच्या परतीचा अंतिम निर्णय होणार आहे। दरम्यान वनतारा टीमकडून जागेची पाहणी, सुरक्षा व्यवस्था आणि हत्तीनीसाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा आढावा घेतला जात आहे। आपल्या सर्वच जनतेच्या, जनसामान्यांच्या भावना आणि अस्मितेचा विषय जो नांदणीतील माधुरी हत्ती, या माधुरी हत्तीनीला पुन्हा मठाकडे आणण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र शासन, वनतारा आणि नांदणी मठ यांच्या माध्यमातून अनेक सुंदर असे पाऊल उचलले जाणार आहेत आणि या पावलांच्या माध्यमातून HPCच्या कडे अर्ज करून ही माधुरी हत्ती पुन्हा मठाकडे लवकरात लवकर येण्याचे मार्ग खुले होत आहेत आणि या मार्गाच्या माध्यमातून संभावना आहे की लवकरात लवकर माधुरी हत्ती पुन्हा मठाकडे येईल। नांदणी मठ ते कोल्हापूर आज 45 किलोमीटरचा जो लॉंग मार्च निघाला आणि त्यावेळी सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनतेनं जो काही प्रक्षोभ व्यवस्थेविरोधातला, कोर्टाच्या न्याय व्यवस्थेच्या विरोधातला आणि एकूणच शासनाच्या कार्यपद्धतीबद्दलचा, वनताराच्या कार्यपद्धतीच्या बद्दलचा प्रक्षोभ दाखवला होता, त्याची दखल सुप्रीम कोर्टाला सुद्धा घ्यावी लागली आणि सुप्रीम कोर्टानं आपलाच दिलेला निर्णय बदलून काही जुजबी सुधारणा करून माधुरी हत्तीनीला परत नांदणी मठामध्ये देण्याचा आदेश द्यावा लागला। आणि त्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा करायला अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या आणि त्या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळं पुन्हा एक मोठी अस्वस्थता निर्माण झालेली होती। अफवा उठत होत्या, माधुरी जिवंतच नाही अशा प्रकारच्याही अफवा उठत होत्या आणि त्यामुळं वनतारा मॅनेजमेंटला अखेर माधुरी हत्तीन ज्या ठिकाणी तिथे गेली 40 वर्ष ती सुस्थितीत होतीच, परंतु तिला न्यायचंच म्हणून कटकारस्थान करून जे पुरावे तयार केले होते की ती इतर सुरक्षित नाही, त्यासाठी बनाव म्हणून का होणार तात्पुरत्या सुधारणा करून ज्या कायमस्वरूपी सुधारणा करायच्या त्याला काही वेळ लागतो हे लक्षात घेऊन तात्पुरत्या सुधारणा करून येत्या काही दिवसामध्ये माधुरी हत्तीन परत नांदणी मठाकडे सुपूर्द करायचा हा निर्णय वनताराला घ्यावा लागला आणि एक प्रकारे जनतेच्या रेट्याचा काय फरक पडतो हे यातून सिद्ध झालेलं आहे। माधुरी हत्तीनीच्या परतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने नांदणी परिसरात आनंदाचं वातावरण आहे। गेले 11 महिने झालं माधुरी हत्ती आमच्यापासून दुरावलेली होती, पण आता एक 2-3 दिवसांमध्ये हालचाली वाढलेल्या आहेत। वनताराची टीम या ठिकाणी येऊन गेलेली आहे नांदणी मठ गावामध्ये आणि त्यांनी पाहणी केलेली आहे। मी वनतारा टीमचे सुद्धा आभारी आहे। लवकर हत्ती आमच्या ताब्यामध्ये त्यांनी द्यावा व 400 वर्ष असलेली परंपरा जी खंडित होण्याचा घाट घातला होता तो पुन्हा ती परंपरा चालू राहावी यासाठी वनतारांचे आम्ही आभारी आहोत आणि माधुरी हत्तीचं आम्ही स्वागत एकदम जल्लोषात असं आम्ही या ठिकाणी करणार आहोत। दरम्यान वनतारा टीमच्या पाहणीमुळे माधुरी हत्तीनीच्या घरवापसी प्रक्रियेला वेग मिळाला असून स्थानिक नागरिकांमध्ये मात्र माधुरी परत येणार या शक्यतेने आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे।